मुशी आहे, नंतर ते टोल आहे, डोमी आहेत, नंतर एवढी भरपूर मच्छी आहे. लेपा आहे, लेपा लेप 4.5 किलोची सुरमई आहे. 100 रुपये किलो बांगडे. बांगडे घ्या, बांगडे घ्या. 100 रुपये किलो, 100 रुपये किलो. हे बघ एवढी मच्छी आहे. पण ती माझा जाळा सोडवतात. बघूया काय मासे त्यांच्याकडं. मंडळी, आता आपण मोर्याचा धोंडा इथून दर्शन घेऊन मालवणच्या समुद्र किनाऱ्याकडे निघालो आहे. इथे जो संध्याकाळच्या वेळी फिश मार्केट भरतो ते पाहायला आपण तिकडे चाललो आहे. लिलावासाठी चाललो आहे समुद्रावर, मालवणच्या समुद्रावर. इकडे मंडळी, आपण मालवणच्या तर समुद्र किनारी येऊन पोचलो आहे. बघा इथे कसा माशांचा लिलाव होत होते. चला बोटी आलेल्या आहेत, चला समुद्रावर. बर्फ बिर्फ पाहिजे तर घेऊन ठेवा. मच्छी बिच्छी घ्यावाची आहेत. बाहेर पडावं. तर मंडळी, आपण आत्ता मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर आलोत. इथे मच्छीचा लिलाव होतो. तर सगळे मच्छी प्रेमी, ही सुस्मिता कधीपासून मावरा करत होती, म्हणून आम्ही आता मासे बघायला आलोत. मावरा खाऊन मावऱ्यासारखं व्हायचं. कसं आहे ते बघूया. इथे किती किमतीला मासे मिळतात तर ते आता इथे बघणार. इथे लिलाव होतो म्हणून संध्याकाळचा लिलाव आहे. गाडी तिकडे पार्क केले. तिकडे आईस फॅक्टरी वगैरे आहे बहुतेकशी. इथे बोटीतून मासे येतात. ते आता बघूया पुढे जाऊन. हाँ हाँ हाँ, चलो चलो मावरो मावरो. आहे का मिळाले का? हे बघ इकडे आहे. मच्छी आलेली आहे. वा, हे बांगडे आहेत. लिलाव झाला का यांचा? यांचा हे झालं नाही, आता सुरुवात होणार ना. आणि हे कोणता आहे मासा? गाबी. मुशी आहे, नंतर ते टोल आहे, डोमी आहेत, नंतर हे वागुळ आहे, इकडे लेपा आहेत. सगळीकडे आता हे लिलाव होणार. इथे सगळी मच्छी आता होडीतून आलेली आहे समुद्रातून. एवढी भरपूर मच्छी आहे. लेपा आहे, लेपा लेप. तिथे आता ऑप्शन सुरू झाला ते सांगूया. काय रे, काय घेत आहे? कोलंबी, सुरमई. हे बघ सुरमई किती? 1 किलोची, 1-1.5 किलोची असेल. एक 900 ग्रॅमची आहे. ही 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. आणि पापलेट आपण 1000 रुपये किलो. जनरल कोणता? सर महाराष्ट्राची. सर महाराष्ट्र. इथे पण सुरमई आहे बघा. मोठी सुरमई आहे बघ. एवढी सुरमई आहे. ते ह्याच्यावर डिपेंड आहे सर, किलोवर डिपेंड. ते कटिंग करायला पण बसते. सुस्मिता, आपल्याला खेकडी बघ तरली आहे. हलवा हे तरली आहे. बांगडे आहेत, हलवे आहे, कोलंबी. ही बघ सुरमई बघ एवढे मोठे मोठे आहे. किती किलोची असेल ही सुरमई? 4.5 किलोची सुरमई आहे. इकडे सुकी मच्छी आहे सोबत. ही बघ एवढी मोठी आहे. हां रेट ना त्यांनी सांगितले होते.
इकडे पण बघ थोडे मोठे मोठे मासे आहेत. सुरमई आहे. मला 600 देऊ का तुम्हाला? तुम्ही 50 एकटे तिकडे 50 50 माल कसा चालू तुम्हाला 650 तुम्हाला पाहिजे का? चला इकडे या. कोलंबी आहे. हां ते हे आहेत सौंदाळे. कोलंबी आहे कोलंबी. कशी आहे मावशी? तो आहे कसं नाही 250 400 आणि पापलेट 1000 रुपये किलो. सुरमई 700 600 रुपये. बांगडे 700 रुपये किलो सुरमई आहे. 1000 रुपये किलो पापलेट. आणि बघ थोडी सुरमई उचलतेस काय? कोण आहेत ना मालक ते आहेत नाही तर ते लिलावायला लागेल ना. ऑप्शन सुरू झालं की पण बघू. ऑप्शन सुरू नाही आहे. हे बघ हे बघ काय बोलले आत्ता घेऊन आली मावशी. कशी आहे सुरमई? 600 रुपये किलो. किती किलोची असेल ती? 2 किलोची. तिथे लिलाव आता सुरू होतो ना. सुकी मच्छी सुकी मच्छी पण आहे. ते सोडे कोणा सोडे सांगत ते काल त्यांना सांगत होते. हां हे मासे बघ कशी कापतात. मुशी कापले मुशी कापले मुशी. रुपयाचे आहेत ना 650 रुपयाचे. कोण संतोष दादा 400 नाही दिलं होती. नाही 350 नाही हे बघ माकुल 300 लाव किलो. माकुल 350. 300 लाव. हे माकडी मोठे आहेत तशा. 300-350 रुपये आहे माकडी. ते वागळं आहेत. वागळ आहे वागळ. हिवा माकडी केवढी मोठी आहे. हिवा हो मोठी आहे. बघे बघे घेतलं माहीत नाही. असते नाही ते मिळतील ना का. मुंडूसा काय हो मोठा मुंडूसा. तर काय म्हणतात काय तर मला म्हणतात काय मुंडूसा. ह्याला काय म्हणतात ते कोकरी कोकरी. हां कोकरी बरोबर. ही करली आहे ती. छोटावाला चलेगा. हा मोडूसा म्हणतात. मोडूसा रत्नागिरी मोडूसा म्हणायचं. काय म्हणतात माहिती आहे? मोडूसा म्हणतात. मोडूसा नाव टाकलं. हे बघ तेवढं ठेवलं आहे तिकडं. करली 7 किलो करली घेतले. 8 किलो. हे काय ह्याला काय म्हणतात मला? हां ₹100 वाटा बांगडे. 100 रुपये किलो बांगडे. बांगडे घ्या 100 रुपये किलो 100 रुपये किलो. 100 रुपये किलो बांगडे. ताजा बांगडा फ्रेश. बोटी इथं आलेली आहे बघ. बोटीतून मच्छी घेऊन आल्यात. कसली मच्छी आहे बघूया आपण आता. बोटीतून जी आलेत ती मच्छी. कुत्र्याची मजा होते समुद्रावर. आता बघ हे मासा उतरलेला आहे सगळा. तिथे पण बोट आहे इथं पण बोट आहे. आता बघूया कोणती मच्छी आहे तुमच्याकडे.
तो तिकडे सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय आणि हा संपूर्ण समुद्रकिनारा आता इथे लिलाव सुरू आहे. हे बघा इथे कोणती मासे आहेत, छोटी माशी आहे कोणती तरी. कोणत्या माश्या त्या? कर्म मासे घेऊन गेले कारण ते नाव सांगितलं कर्म काहीतरी. आता इथे पण येतात बघा, इथे बघूया कोणत्या मासे. ही पण पूर्ण बोटवरून हायवे. ते काय कोणता मासा आहे हा? सारपी आहे काय काय सारपी. म्हणजे बांगड्यासारखाच आहे ना? नाही ते खात नाही. खात नाही काय? मग हे कशासाठी? तेल काढण्यासाठी वगैरे? ते कर्मठ लोक येतात. ओके ओके ते खराब ना. ओके. हा फ्रेश माल आहे, खराब माल. कोणते घेतात विकत जाऊन. हे पण सेमच असेल. तेच आहे. हे बघ एवढी मच्छी आहे कोणती, काय कशासाठी वापरली जाते बघूया, विचारू तिथं पुढं. 3 होडीतून घेऊन गेले. कोणतं काय मच्छी बघूया. तो फॉरेनर आहे, तो विसरून गेला इंडियात, राहायचा राहून गेला. माझा जाळा सोडवतात बघूया काय मासे त्यांच्याकडे. तेच आहेत ते मागाशी मासेच आहेत, बांगडे वगैरे असणार. बांगडे आहेत ना, छोटे बांगडे. ते हे मच्छी घेऊन जातात, कुठे घेऊन जातात हे? आता घेऊन गेलं ते बोलतात काहीतरी कर्म. विकायला ऑप्शन सुरू नाही झालं ना अजून. हां हां बघा इथं जाळं सोडवत आहेत. तुम्ही कधी गेलेलं? रात्री? म्हणजे इथेच टाकलं जाळा? आमची 4-5 बोटी आहेत ना. हां 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 जाळं सोडवत जिवंत आहे. घे, तुला घेऊन जायचंय. बोईट कुठे आहे बोईट? हां बोईट आहे, बोईट आहे तो तिथं पण आहे. प्रदीप शंख पडलाय. मी कोकणातले आहे. हो माझं बोलू नको, त्याला घेऊन मी कुठतो. चला तसंच कर चला. नाव आहे ना मला. हां हे बघ ते लोक व्हिडिओ हो. इथे बघूया आता काय कंडिशन आहे. गर्दी वाढली ना रे मागापेक्षा? मगाशीपेक्षा गर्दी खूप वाढली. काय करतात काय माहिती. हे टप आहे, कोण खात? ते आपल्या काकाने घेतली का मच्छी? हां 350 रुपये किलो. आज हां आज नेतालीस ती हां मग घेतलं असतं 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. हॅलो आमचं सकाळी पण येतो मी. सकाळी जाऊ मग कापायला तुमच्याकडं. आम्हाला अख्खा बकरा भेटला नाही ना कापून देणार दिवशी. बकरा बकरा इथे सकाळी 6:30 या. हो हो 6:30 भेटलं मच्छी. जेव्हा जेवणाची गोष्ट आहे. या या या. काय
त्याचं साहेब कापणार बघा ते सगळं मधला काटा वेगळा करणार वेगळे पाठ करणार मोंडूचा म्हणतात त्याला वेगळा इकडचं का नाव वेगळं माहीत नाही खातात खाणारे खातात मी नाही खाल्ले कधी तर हड्डी वेगळी काढणार आता मधली नाही विकतात ती पण काटा मधला वेगळा बाहेर म्हणजे तिकडे तुकडे करतो तर मंडळी आता आपण मालवणमधले तो मच्छी मार्केट आहे तो बघितलं म्हणजे समुद्रावर जो रोज संध्याकाळी मार्केट भरतो तिथे लिलाव असतो कशा प्रकारे लिलाव चालतो किती रुपयाला मच्छी इथे अवेलेबल आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमधून बघितलेच असाल तर हा व्हिडिओ इथेच संपवतो आता आपण इथून मालवणमध्ये थोडंसं काही शॉपिंग राहिलं आहे ते करूया म्हणजे तिकडे आगळ म्हणा कोकणी जे प्रोडक्ट्स आहेत ते घेऊया आणि मग तिथून आपण ताईच्या घरी जाणार आहोत तर जाऊया आता आपण मार्केटमध्ये